तर नमस्कार मंडळी. तर आज आपण करतोय भरलेली वांगी. तर मी बघा वांगी इथे चिरून घेतलेली आहे. त्यासाठी मी आता लसूण निवडते. वांगी इतकी ताजी होती ना, चकाकते बघा, तुम्हाला पण दिसत असेल तेवढी चकाकते. 4-5 पाकळ्या निवडून घ्यायचे आहे. मी तर कांदा पण चिरून घेतलेला आहे. कांदा चिरला आहे, टॅमॅटो चिरले आहे, हिरवी मिरची चिरली आहे, कोथिंबीर चिरली आहे आणि बाजूला शेंगदाण्याचं कूट पण करून ठेवलेलं आहे आणि मीठ आणि मिरची पण इथंच घेऊन ठेवलं आहे. लसूण निवडते आणि मग आता मी हे एक एक करून एक नाही सगळं हे वांग्यात भरणार आहे मी. आणि इतके सुंदर वांगे मिळाले. वांगे पण धुवून घेतलेली मी ऑलरेडी. धुवून घेऊन चिरून घेतली स्वच्छ, साईडला ठेवली. तोपर्यंत लसूण निवडायचा होता माझा. लसूण निवडलेला होता ऑलरेडी, पण आता तो फ्रीजमध्ये सापडत झाला. वेळेला बहुतेक टाकला वाटतं मी परवा दिवशी. मग त्यामुळे आता पुन्हा फ्रेश निवडते. हे सगळं वांगं एका साईडला घेते. हे बघा शेंगदाण्याचा कूट केला आहे मी. शेंगदाण्याचा कूट आणि त्यामध्ये जरासं सगळं टाकून घेणार. जाडा भरडा करायचा असा. तेव्हा मी जाडा भरडा केला आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे. आपलं थोडंसं मोठं ठेवायचं आहे. तर चटणी टाकून घेणार आहे सर्वप्रथम. हे बघा मी 1-2 चमचे चटणी टाकते. आम्हाला जरा जास्त तिखट लागतं म्हणून 2 चमचे घेतले मी. प्लस आता जरासं मीठ घालते वरनं चवीसाठी. म्हणजे हे मी नंतर मीठ टाकणारच नाही वांग्यामध्ये, कारण नंतर मग आणि खारट होईल म्हणून मी असं ह्याच्यातच टाकते. आणि जराशी कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो घालून त्यातच जरासं हे करणारे भरून कालून घेणारे. हा मटण मसाला टाकते मी जरासं चवीसाठी. हे बघा मंडळी, यात सगळा मसाला टाकून घेतला मी, अखंड पाकिट. आता मी यातच आहे ना असं मिश्रण करून घेणार आहे एकत्र. आणि थोडंसं हे फार ड्राय दिसतंय. मी ऑइल वापरणार नाही यामध्ये. तुम्ही तेल टाकलं तर चालतंय, पण मी जराशी कोथिंबीर, जरासा कांदा घेणार आहे घालून आणि जरासं टॅमॅटो घेते, म्हणजे चिपकल आणि सारण त्यात बसल. कारण फार ड्राय झालं आहे सारण. मी कोरडं वाटून घेतलं ना कोट, आणि हे असं कालून घेऊन एकत्र एकजीव करणार आहे. आणि त्यामध्ये मी प्रत्येक वांग्यामध्ये भरणार आहे अशी. हे बघा किती सुंदर वांगी, हिरवीगार वांगी. आमच्या शेजारीच होती त्यांच्या गार्डनमध्ये, तर त्यांनी मला 20 रुपये पावशेर दिली ही. तर मी घेतली त्यांच्याकडनं ताजी ताजी अशी मस्त वांगी घेतली की छान चवीला लागते. काटळ वांगी ही पण खूप काटे होतात त्याला, म्हणून चवीला लागते ही वांगी काटे असली की. असं एक एक वांगं सगळे भरून घ्यायचं आपण, घट्ट भरायचं आहे. असं दाबायचं नंतरला एक एक घेऊन. हे बघा मी कशी भरते, सगळं घट्ट भरलं आहे बघा. एवढं राहिलं सगळं भरते एक एक करून. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. नवीन असाल तर लाईक डन करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण आवडतात का वांगी, कुठली कुठली भाजी आवडतात ते. मला तर फार आवडते वांगी. मी जेव्हापासून करायला लागले तेव्हापासून मला वांगी आवडते. आणि माझे जास्तीत जास्त व्हिडिओ कुठले आवडतात, कॉमेडी, फनी, जेवणाचे, तर कमेंटमध्ये सांगा. मी असे सगळे वांगे भरून घेते. सगळं राहिलेलं वांगं भरलं एक 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 करून तोपर्यंत. हे बघा चांगलं घट्ट भरले. जरासा मसाला राहतो आहे शिल्लक, एक वांग्यात भरते आणि बाकीचं मग मी सारणामध्ये घालणार नंतरमध्ये, कारण एवढा बसत नाही मसाला. तरी मी कमीच केला होता. जास्त मसाला मालकाला पण आवडत नाही आहे. तर हे असे सगळं भरून घेतले, घट्ट दाबून भरले, कारण नंतर सांडू नये मसाला त्यामध्ये. तरी आपण शिस्तान थोडंफार सांडतोच मसाला. हे बघा मी सगळं कट करून ठेवलेलं आहे. कांदा, कोथिंबीर, लसूण, मिरची, टॅमॅटो सगळं. आता हे मी तेल तापत ठेवते. इथं मी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये आता जरासं 2-3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. कढई चांगली तापू द्यायची आणि मग त्यामध्ये आपण तेल टाकूया. हे बघा मी 3 पळ्या तेल टाकते, कारण वांगची पळी पण छोटी आहे. हे बघा 3 पळ्या टाकून घेतले. त्यामध्ये तर मी जिरं टाकून घेते फोडणीला. तेल तापलेलं नाही त्यामुळे जिरं काय अजून हे केलेलं नाही, ओढालेलं नाही. 5 मिनटांनी तर आता तापायला लागले जिरं. तडतडायला लागले की समजायचं जिरं चांगलं तेल तापले. तेल तापले बघा माझं तर इथं. जरा आवाज माझा हे येतो एक बरडा, कारण सर्दी झाली ती. त्यात आता कांदा आणि टॅमॅटो मी हे टाकून घेते. कांदा सर्वप्रथम टाकून घेते चांगला भाजायला. तसंच मी त्यात लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे. एक एक खुडून टाकते मी, कारण बारीक करायला मला वेळ नव्हता. तसं चेचूनच टाकायचं होतं. आता वेळ नाही, 2-3 पाकळ्या वेळ झाला भरपूर. जेवणाला येतील मुलं आता घरात, त्यामुळे मी हे लसूण टाकून घेतलं एक एक करून.
आता मस्त लसूण हे चांगलं व्हायला लागलं बघ, कलर बघायला लगेच आला आहे. एवढं तेल तापलं आहे. तोपर्यंत हिरवी मिरची पण टाकून घेते त्यातच. जरा तिखट लागते वांगं जरा चवीला, तर तिखट असलं की चांगलं लागते. जरा फिक्का असलं मळमळीत की नाही चांगलं लागत, चव लागत. वांगं नॉनव्हेजचे पदार्थ तिखटच असावे. अशा प्रकारे मी एक एक वांगं यात घालून घेते. हे बघा सगळी वांगी मी सोडून घेतली. तेलामध्ये वाफवणार चांगली आणि हा मसाला नंतर टाकणार. तोपर्यंत ही वांगी जरा झाकून ठेवते 5 मिनटं, म्हणजे चांगली हे होतात. हे बघा पहिला हलवून घेते चांगली सगळं. हे बघा तेलात कसलं मस्त तेल तापले, वास पण कसला भारी आला आहे. मस्त वास यायला लागला बघा. असं एक 5 मिनिट ठेवून की नाही त्याच्यावर झाकण ठेवायचं आपण. हे बघा चांगलं मस्तपैकी आता याला वाफू देऊया. एक वाफ काढायची याची, त्याची वाफ आलेली एक. हे बघा कसलं मस्त मऊ झालं आहे. जरा एका वाफेतच कलर पण बदलला आहे बघा. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. अशी 5 मिनटं वाफ देऊन झाली की मग त्यात जरासं आपण जरा पाणी सोडूया. त्या ताटातलं खरगटातलं सोडणार आहे मी, मसाल्यातलं राहिलेलं पाणी. हे बघा पाणी घालून ते असं सोडून टाकणार आहे. एवढं बस होतं. झाकून ठेवायचं पुन्हा 5 मिनटं हलवूनसनी, म्हणजे हे पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजू द्यायचं वांगं. ऑलरेडी पहिलं वांगे वाफेत शिजलेलं आहे आणि जरा पुन्हा असं जरा आणि थोडंसं पाणी घालायला पाहिजे. कमी वाटतं मला, कोथिंबीर टाकली मी. हे बघा जरासं, आणि हे असं शिजू द्यायचं मस्तपैकी. उकळी बघा किती छान सुटली आहे. जास्त कट पण नाही काही नाही, मस्तपैकी झाले. मी ह्याला हलवून घेते आणि झाकून ठेवते आता वाफेवर एक 5 मिनटं. वाफ झाली की नाही, हे बघा झाली बघा वाफ, मस्त शिजले बघा. किती पाणी आटलं आहे बघा. अजून जरासं पाणी आटवायचं आहे. अजून वांगं पण अजून एवढं म्हणाल तर शिजलेलं नाही आहे. अजून जरा शिजू द्या. एक 5 मिनटं वाफेवर शिजलं की नाही हे आपलं वांगं तयार होतं बघा. किती सुंदर बघा, कलर किती सुंदर आला आहे. आपण याला पुन्हा एक 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे पूर्ण पाणी जरासं कमी यायला पाहिजे त्यातलं तेल सुटेपर्यंत याला. हे बघा मस्तपैकी 5 मिनटांनी कसला कलर आला आहे आणि वांगं हॉटेलसारखं झालं आहे घरात. तुम्ही म्हणसाल काय कुठून आणलं, इतकं छान चव आहे की नाही. एकदा खाल तर पुन्हा तेच मागत असाल. इतकं छान वांगं चवीला होतं असं केलं की. जास्त काही कुटाणा करायची गरज नाही आहे. हे बघा मसाला पण जास्त काही घालायची गरज नाही. साधाच आपलं थोडा शेंगदाणा कूट आणि हे घातल्यावर किती सुंदर झालं बघा हॉटेलसारखं. तोपर्यंत मी इकडं वरणा घेऊन घेते शिजून. हे बघा वरणा शिजून घेतला आहे मी इकडं. तर वरणाची आमटी फोडणी घालते. जिरं टाकून आणि मसाला मी वाटला होता मिक्सरला, शेंगदाणे तेच वाटलं होतं. जरा जास्त काही करत बसलं नाही, आज तब्येत जरा बरी नव्हती. त्यात मसाला टाकून घ्यायचा वाटलेला मी. कांदा टमॅटो शेंगदाणे जरा हिरवी मिरची आलं लसूण सगळं टाकले मी. आणि त्यात पण वरनं 2 चमचे चटणी टाकायची आणि हलवून घ्यायचं चांगलं. सगळेजण वरणा वांगं करतात, मला जरासं म्हटलं वेगळं काहीतरी करूया. वरण्याची आमटी इतकी सुंदर लागते की नाही. तर हे घालून मस्तपैकी झालं बघा. तेल सुटायला लागलेला, तेल सुटायला लागलं की जराशी हळद टाकायची आणि पाणी सोडून द्यायचं आहे. जरासं पाणी टाकायचं. कसलं भारी झालं बघा. मस्त मसाला शिजला यातला. असं साईडनं तेल सुटायला लागलं की आपण याच्यात पाणी टाकूया. मिक्सरचं भांडं धुवूनच घेतले मी, ते पाणी त्यात टाकले. मिक्सरचं पाणी हिसळून आणि जरा पाणी घालूया यामध्ये, कारण फार घट्ट झाले. जास्त घट्ट चांगलं लागत नाही, पातळ चांगलं लागते. जरासं मीठ टाकलं चवीसाठी. पाणी घालून घेतले.
मस्तपैकी भरपूर झालं हे पातेलं भरून. त्यात वरणा सोडून घ्यायचा आहे आणि चांगली उकळू द्यायची. याच्यावर लक्ष ठेवायचं, नाही तर हे उतू जातं. तोपर्यंत इकडे रोट्या करून घेऊया. हे बघा माझी रोट्याची तयारी चालली आहे. मस्तपैकी अशी चपात्या कसल्या फुलल्यात. आम्ही साधंच वापरतो रेशनचं. हे बघा वांगं आपलं कसलं झालं आहे, कसला कलर आला आहे वांग्याला. कांदा वाढायचा, चपाती वाढायची आणि सुरू करायचं. या जेवायला सगळेजण. कसलं भारी झालं आहे. असलं वांगं खाल्लं की नाही. हॉटेलला याच वांग्याला आम्ही पन्हाळ्याला गेलतो, 170 रुपये ताट म्हणे. इतकं खासही नव्हतं. आणि हे बघा वांगं घरात किती सुंदर चव आली याला, सांगू शकत नाही. वास तर मस्त झाला आहे, नॉनव्हेजसारखं गरमागरम वांगं आणि कांदा. या जेवायला आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.